वेलकम बॅक गाईज. आज ग्रामरचा तिसरा व्हिडिओ मी तुमच्या परीक्षेसाठी खास घेऊन आलोय. बिफोर दिस व्हिडिओ आय हॅव ऑलरेडी पुट 2 videos ऑन दिस माय चॅनल concerning to your English question set. According to the Maharashtra government, what should be there into the question set? First part in which we have already learned the language study. Into the second part, textual passages and non-textual passages. And into the third part, we are going to learn रायटिंग स्किल. तर हा रायटिंग स्किलचा तुम्हाला खास व्हिडिओ मी आणलेला आहे. मित्रांनो, रायटिंग स्किलमध्ये काय कोणकोणता भाग तुम्हाला 9वी आणि 10वीच्या बोर्डाच्या पेपरला येत आहे. 9वी आणि 10वीच्याच बोर्डाच्या पेपरचं किंवा 9वीचं आणि 10वीचं क्वेश्चन सेट कसा असतोय तेवढंच आपण यामध्ये बघणार. त्यातले 2 भाग आपण पाहिले. तिसऱ्या भागामध्ये बघणार की रायटिंग स्किल कोणतं येतं. लेट अस सी. क्वेश्चन 5 येते तुम्हाला. क्वेश्चन 5A हा लेटर रायटिंगचा प्रश्न असतो. A1 मध्ये इन्फॉर्मल लेटर असतं आणि A2 मध्ये फॉर्मल लेटर असतं. सो हाऊ टू राईट द फॉर्मल अँड इन्फॉर्मल लेटर. फॉर्मल आणि इन्फॉर्मल लेटर लिहायचं कसं असतं. तर मित्रांनो, फॉर्मल लेटर लिहित असताना आणि इन्फॉर्मल लेटर लिहित असताना कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची. सगळ्यात पहिल्यांदा ही तुमची मार्जिन असते. या मार्जिनच्या बाजूला क्वेश्चन 5 इथं A1 इन्फॉर्मल लेटर लिहायचं. बट what should you keep into your mind while writing an informal letter? First of all, write your address at the top of the left side. Top of the left side. डाव्या बाजूला वर तुमचा ऍड्रेस लिहायचा आहे. तुम्ही ऍड्रेस मध्ये स्वतःचं नाव टाकू शकता किंवा या प्रकारे लिहू शकता. स्वराली निवास कॉमा ऍट पोस्ट असेल तर ऍट पोस्ट डॅश 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 तालुका डॅश 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 डिस्ट्रिक्ट डॅश 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 आणि पिनकोड 444202. या प्रकारे फर्स्ट यू हॅव टू पुट युअर ॲड्रेस देअर. सेंडर ॲड्रेस हा झाला तुमचा पत्ता. व्हाईल रायटिंग द इन्फॉर्मल लेटर झालं. देन राईट हिअर डिअर. या ठिकाणी नंतर इथे तुम्हाला डेट टाकायची, एक ओळ सोडायची आणि इथे डेट लिहायची, डायरेक्ट लिहायची. जसं टुडे इज 21st of October. सो हिअर पुट October 21st देन कॉमा 2021. या प्रकारे तुम्हाला त्या ठिकाणी डेट लिहायची आहे. डेट नंतर तुम्हाला एक ओळ सोडून द्यायची आणि मग लिहायचं डिअर डॅश 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 डॅश. कोणाला लिहायचं आहे त्याचं पदनाम आणि कॉम. सपोज इन टू द गिवन प्रिफेस दिलेल्या माहितीमध्ये जर तुम्हाला वडिलांना लिहायचं असेल तर राईट हिअर डिअर फादर. इफ यू हॅव टू राईट द लेटर टू मदर सो राईट हिअर डिअर मदर. If you are going to write the letter to your uncle, so write here dear uncle. If you are going to write their letter to your friend, then write here dear friend. Okay, understood? या प्रकारे तर डिअर फादर, डिअर मदर, डिअर अंकल, डिअर ब्रदर, डिअर सिस्टर, डिअर फ्रेंड असं तुम्हाला त्या सॅल्युटेशन मध्ये लिहायचं आहे. इन्फॉर्मल लेटर लिहित असताना तिथे टू वगैरे लिहायचं नाही. ओके, अंडरस्टूड? देन थोडी पॅराग्राफ करून घ्यायचा आणि मग इन्स्क्रिप्शन लिहायला सुरुवात करायची. काय लिहायचं? इन्स्क्रिप्शन म्हणजे योग्य ती सुरुवात. कशी लिहायची? जसं आय गॉट युअर लेटर फुल स्टॉप. आय ग्लॅड डे टू रीड इट. आता इथून लिहायचं I hope you all are healthy and fine. त्याला या प्रकारे आपल्या मताने लिहिली तरी चालते. After a long gap, I received a time to write your letter. I am very glad to write a letter to you.
ड्यू टू एक्झामिनेशन आय वॉज अनएबल टू राईट अ लेटर टू यू. या पद्धतीने लिहिलं तरी चालेल. तुमच्या मतानं प्रिफेस लिहायची. ओके, दॅट इज द इन्स्क्रिप्शन. यानंतर आता तुम्हाला जे त्या पत्रामध्ये मुद्दे दिलेले आहेत, कोणतेही मुद्दे तुम्हाला दिलेले असो त्या ठिकाणी तुम्हाला बरेचसे लेटर त्या ठिकाणी असतात. त्या लेटरमध्ये समजा राईट अ लेटर टू युअर फादर सिकिंग अ परमिशन टू जॉईन अ ट्रिप. जॉईन अ ट्रिप. ट्रिप काढण्यासाठी तुमच्या वडिलांच्या परवानगीचं पत्र तुम्हाला लिहायचं आहे. सो राईट हिअर डिअर फादर. आणि मग त्याचे पॉइंट्स काढायचे. कमीत कमी 5 ते 6 पॉइंट्स काढायचे. 5 ते 6 पॉइंट्स त्यामध्ये दिलेले असतात, ते काढावे लागतात आपल्याला. ते काढायचे. त्यातले 4-1 पॉइंट इथे घ्यायचे आणि त्याचे प्रत्येकाचे 1-1, 2-2 वाक्य या ठिकाणी लिहायचे. लक्षात. आणि उरलेले 2 पॉइंटचा खालचा पॅरेग्राफ 2 ते 3 वाक्यांचा खालचा पॅरेग्राफ बनवायचा. बट व्हाईल रायटिंग these 2 paragraph you must attention that you have to write 2 grammar sentences. 2 grammar sentences, because 1 mark is going to credit on your grammar. 1 mark is going to credit on your grammar. 1 मार्क हा ग्रामरला दिलाच आहे, म्हणून 2 वाक्य 2 पॅसेज मध्ये ग्रामरचे यायला पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. So write here 4 points. Daddy, my school has arranged a school trip to Goa. My teachers, my many friends, my classmates are participating in it. I want to go to Goa. The fees for the trip is only 500 rupees. Only 500 rupees. झालं. एवढे पॉइंट या ठिकाणी. खालच्या याच्यामध्ये मग आणखी 2 पॉइंट असतात. आय होप यू विल परमिट मी. यू विल परमिट मी, परवानगी द्याल. यू विल परमिट मी टू गो टू गोवा विथ माय क्लास ट्रिप अँड सेंड मी मनी ॲज क्विक ॲज पॉसिबल यू कॅन. तुम्हाला जेवढ्या शक्य होईल तेवढ्या लवकर मला पैसे पाठवून द्या. आणि मग लिहायचं. एवढं झालं. हे 2 पॅसेज बनवले की 2 पॅसेज झाल्यानंतर सबस्क्रिप्शन लिहायची. म्हणजे नमस्कार चमत्कार. घरच्यांना या पद्धतीने लिहितात. गिव्ह माय लव्ह टू. इथे जर मदरला लिहिले तर इथे फादरला, इथे फादरला लिहिले तर इथे मदर लिहायचं. इफ यू रोट हिअर फ्रेंड, देन राईट हिअर अंकल अँड आंटी. इफ यू रोट हिअर brother, then write here mummy papa. If you wrote here sister, then also write here mummy papa. So understood that? If you wrote here uncle, then write here auntie. Okay, या प्रकारे या ठिकाणी give my love to uncle and auntie. दुसरं वाक्य convey my love. convey my love to. मग आता घरातले बुजुर्ग ग्रँडमा, ग्रँडपा या पद्धतीनं. देन पुन्हा गिव्ह माय लव टू. घरातले छोटे व्यक्ती चिंटू, मिंटू, आशा, गीता, मीना, कोणाचंही एक नाव लिहिलं तरी चालेल. खूप सारे नाव लिहायची गरज नाही. ओके. आणि एवढं हे झालं सबस्क्रिप्शन. मग एंड इथेच कोपऱ्यात लिहायचं 2 ओळी सोडून युअर लविंगली. युअर लविंगली. युअर मधला वाय कॅपिटल आणि इकडे लविंगली. याच्या खाली तुम्ही सही केली तरी चालते, तुमचं नाव लिहिलं तरी चालते, ABC लिहिलं, XYZ लिहिलं तरी चालते. ओके, अंडरस्टूड. सो दिस इज द वे ऑफ रायटिंग द इन्फॉर्मल लेटर. ही पद्धती आहे इन्फॉर्मल लेटर लिहायची. या पद्धतीने तुम्ही इन्फॉर्मल लेटर लिहू शकता. काय करायचं आहे? राईट युअर ॲड्रेस फर्स्ट, देन पुट डेट, then salutation, inscription, then main points and first paragraph, then few lines of second paragraph, then subscription and at last end. This is the part of the informal letter. हा झाला informal letterचा part. आता समजा जर फॉर्मल लेटर लिहायचं आहे तुम्हाला, if you are going to write the formal letter there, what should be there into your letter? मग त्या पत्रामध्ये काय असायला पाहिजे? Just we learn into the first letter. Suppose you are participating into the school trip
and you are the mentor of your class, and you have to write a letter to the uh, what tourist manager or a hotel manager. You are booking the hotel. Most important the टुरिस्ट मॅनेजरलाच लिहा किंवा ट्रॅव्हल्स मॅनेजरला पत्र लिहा की कोणकोणत्या सुविधा आहेत. तर ते फॉर्मल लेटर्स. मग हाऊ टू राईट द फॉर्मल लेटर? इन टू द फॉर्मल लेटर फर्स्ट पुट ऍड्रेस विथ युअर नेम. राईट हिअर स्वराली बुटे कॉमा 71 माळगी नगर कॉमा नियर बस स्टॉप कॉमा नागपूर, and put your pin code 444905. Yeah. Write the address. First initial letter of the each word should be capital. Initial letter of the each word should be capital. प्रत्येक वर्डचं पहिलं लेटर हे कॅपिटल असावं. त्यानंतर डेट टाका. तशीच एक लाईन सोडायची, ऑक्टोबर 21, 2021. ओके. द फुल स्टॉप वगैरे काही द्यायची गरज नाही. देन लिव्ह टू लाईन, 2 लाईन सोडून द्यायच्या. देन राईट टू द मॅनेजर, कल्पना, इमॅजिनेशन दॅट वी आर ट्रॅव्हलिंग बाय एनी नेम. कोणतंही नाव घेतलं तरी चालते. इफ गिवन देअर, इफ प्रोव्हाइडेड देअर तर तेच लिहायचं. इफ नॉट गिवन टेक एनीवन. जर दिलं असेल तर तेच घ्यायचं, दिलं नसेल तर आपल्या मताने घ्यायचं. मॅनेजर आरती बस सर्व्हिसेस नागपूर. झालं. या प्रकारे त्या ठिकाणी ऍड्रेस घ्यायचा. ऍड्रेस नंतर सब्जेक्ट घ्यायचा. कशासाठी? फॉर इन्क्वायरी. एवढं लिहिलं तरी चालेल. त्यानंतर रिस्पेक्टेड सर किंवा मॅडम लिहिलं तरी चालेल. आता इथे पुन्हा इन्स्क्रिप्शन लिहायचे. रिस्पेक्टेड सर. मग बाय व्हॉट नेम, बाय व्हॉट पोस्ट यू आर गोइंग टू राईट अ लेटर. काय म्हणून तुम्ही त्यांना पत्र लिहित आहे? आर यू द मेंटर ऑफ द क्लास? आर यू द हेड ऑफ द क्लास? आर यू इन चार्ज ऑफ द ट्रिप? सो मेन्शन हिअर फर्स्ट, आय एम मेंटर ऑफ क्लास 9th 10 A B जे असेल ते. आय एम स्टुडंट ऑफ, शाळेचं नाव, आय एम स्टुडंट ऑफ डॅश 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 महात्मा गांधी हायस्कूल, जे काही असेल ते. आय वॉन्ट टू नो द डिटेल्स अबाउट द ट्रिप. मग जे पॉइंट्स दिलेले असतात त्या पॉइंट्स मधले पुन्हा 2-3 पॉइंट्स घ्या आणि त्या 2-4 पॉइंटचा एक पॅराग्राफ बनवा. एक वाक्य त्याच्यामध्ये तिथे सुद्धा हे ग्रामरचं असायलाच पाहिजे. हो, एक वाक्य ग्रामरचं असायलाच पाहिजे. एक वाक्य ग्रामरचं लिहा. पुन्हा काही याचा 2-3 ओळीचा एक खाली पॅराग्राफ बनवा, त्यात एक वाक्य ग्रामरचं टाका. झालं. अशा प्रकारे 2 पॅराग्राफ त्या ठिकाणी बनवून टाकायचे. 2 पॅराग्राफ बनवल्यानंतर मग सबस्क्रिप्शन लिहा. सबस्क्रिप्शन कशी? जसे या ठिकाणी सांगितलं, आय एम स्टुडंट म्हणून तुम्ही पत्र लिहित आहे, की आय एम सिटीजन म्हणून लिहित आहे. जसं ग्रामपंचायतला लिहायचं आहे किंवा पोलीस स्टेशनला लिहायचं आहे किंवा इंजिनियरला लिहायचं आहे. You may write there according to the phase of your letter. You have to write there as a citizen of. तुम्हाला एक नागरिक म्हणून सुद्धा ते पत्र लिहायचं असतं. तर त्यावेळेस आय एम सिटीजन ऑफ, आय लिव्ह इन असं लिहायचं. ओके. 2 पॅराग्राफ बनवायचे आणि मग सबस्क्रिप्शन लिहायचं. सबस्क्रिप्शन काय? आय होप दॅट यू विल. आता इथं आपण इन्क्वायरी करत आहोत. आय होप दॅट you will tell me all the things
as quick as possible, जेवढ्या लवकर शक्य होईल. Or I hope you will share me all the details of my asked information as soon as you possible. तुम्हाला जेवढे शक्य होईल तेवढ्या लवकर तुम्ही मला पाठवाल, असं ते सबस्क्रिप्शन सुद्धा त्या ठिकाणी लिहायचं आहे. आणि मग इकडं थँक्यू, एक थँक्यू, आणि तिथून 2 ओळी सोडायच्या, थँक्यू लिहायचं. थँक्यू लिहिल्यानंतर पुन्हा 2 ओळी सोडायच्या आणि मग लिहायचं युअर फेथफुली, युअर फेथफुली. याच्या खाली तुम्ही XYZ लिहिलं तरी चालते, तुमचं नाव लिहिलं तरी चालते. So dear friend, once again I bring you here at the formal letter. How to write the formal letter? First put your address. Put your address with your name, and with your total address. Then keep line distance. Then put the date. How to write the date? First month, then number of the day, then comma, and at last the year. Then write to the manager. Here was the manager. You can write the engineer, the headmaster, the principal, the police inspector, anyway according to the required there. Then write his her address here. त्याचा तिचा त्या ठिकाणी पत्ता लिहून टाकायचा. Put 2 lines gap. Then write subject with a very abbreviated sentence. खूप संक्षिप्त लिहायचं, खूप मोठं लिहत बसायचं नाही. Then keep to a line distance once again. Then write respected sir, and below line keeping a space. त्या ठिकाणी सिटीजन म्हणून की स्टुडंट म्हणून तुम्ही पत्र लिहित आहे त्याने सुरुवात करायची. दॅट इज द इन्स्क्रिप्शन. And divide the points into the 2 paragraphs. First take 3 or 4 points and write each sentence of each point and with a grammar sentence consistent. Then another paragraph of 2 or 3 lines, and at last subscription. I hope that you will take action, you will share me information, you will give all detail या पद्धतीनं. And then thank you आणि युअर फेथफुली XYZ or write their name. या पद्धतीनं तुमचा हा 5वा प्रश्न आहे, लेटर रायटिंग. लेटर रायटिंग या 5वा ब तुम्हाला येतो. यानंतर 5th B, हा झाला 5वा A. त्यानंतर 5th B, 5वा ब्र प्रश्न येतो. इन 5th B, B1 is of dialogue writing, or याला B2 येतो फ्रेम स्पीच किंवा स्पीच रायटिंग. डायलॉग रायटिंग किंवा स्पीच रायटिंग. आता पहिल्यांदा डायलॉग रायटिंग बद्दल बघू. देर आर 3 पार्ट्स इन टू द डायलॉग रायटिंग. डायलॉग रायटिंग मध्ये 3 पार्ट तुम्हाला येतात. फर्स्ट, या पद्धतीने तुम्हाला 3 वाक्य 4 वाक्य दिलेले असतात. 1 2 3 4. Yes, I like stories. Who tell you stories? Do you like stories? My grandmother. This kind of the 4 sentences are preferred there, and you have to make them correctly. You have to arrange them into the correct order. You have to arrange them into the correct order. असे 4 वाक्य दिले राहतील आणि यांना करेक्ट ऑर्डर मध्ये तुम्हाला लावायचं आहे. सो लुक दॅट which would be the first sentence. Do you like stories? हे पहिल्यांदा येईल. मग इथे पहिलं लिहायचं डू यू लाईक स्टोरीज. उत्तर येईल यस, आय लाईक स्टोरीज. हे दुसऱ्या नंबरवर लिहायचं. थर्ड, हु टेल यू स्टोरीज. हु टेल यू स्टोरीज. उत्तर येईल 4 नंबर, माय ग्रँडमदर. Okay, thus way you have to arrange this given sentence. These are the very free mark. खूप
म्हणजे 2 मार्क हे फुकटचे आहे, फक्त आपल्याला हे दिलेलं असतं ते अरेंज करायचं असतं. झालं. दिस इज द फर्स्ट पार्ट ऑफ द डायलॉग. असे 4 वाक्य तुम्हाला येतील आणि अरेंज करायचे आहेत. बी त्याच्यातला दुसरा भाग जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 2 वाक्य दिले राहतील, 2 भागाचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. जसं पहिलं वाक्य दिलं राहील, विच गेम डू यू लाईक. इतर रिकामी जागा राहील. तिसरं वाक्य, वाय डू यू लाईक क्रिकेट. त्याचं उत्तर इथे लिहावं लागेल. You will ask the 2 questions and you have to write the answer of these 2 questions. 2 प्रश्न दिले राहतील, 2 प्रश्नाचं तुम्हाला त्या ठिकाणी, आणि सहज हे सुद्धा तुम्हाला 2 मार्क मिळतात, सहज मिळू शकतात. आलं लक्षात. त्यानंतर याच्यामध्ये म्हणजे अर्धा मार्क आहे. पहिल्याला 1 मार्क आहे, याला 1 मार्क, 2 मार्क. तर पहिल्याच्या 4 ऑलरेडी दिलेले सेंटेन्सेस असतात, त्याला अकॉर्डिंग टू देअर अकोरन्स ते लावावं लागतात. बी मध्ये तुम्हाला 2 प्रश्न विचारले जातात, त्याचं उत्तर लिहायचं असतं. आणि तिसऱ्या याच्यात तुम्हाला एखाद्या टॉपिकवर कन्व्हर्सेशन तयार करावयाचं असतं. यू अँड युअर फ्रेंड, यू अँड युअर फ्रेंड आर talking on environment day. environment day वर तुम्ही त्या ठिकाणी बोलत आहात. सो तयार करा आणि 3 वाक्य प्रत्येकाची यायला पाहिजे. मिनिमम each person has asserted their 3 sentences. 3 वाक्य एकाची यायला पाहिजे. You dash dash. What do we celebrate today? What do we celebrate today? Your friend will be asked. Your friend. तुम्ही नावही घेऊ शकता, 2 चालते. You, your friend लिहिलंच पाहिजे जरुरी. राम, श्याम, I, my friend असे घेतलं तरी चालते. मी इथं I घ्यायचं, इथं माय फ्रेंड घेतलं तरी चालते, इथं राम घेतलं तरी चालते, इथं सीता घेतलं तरी चालते. व्हॉट डू यू वी सेलिब्रेट टुडे? वी सेलिब्रेट एन्व्हायरमेंट डे. वी सेलिब्रेट एन्व्हायरमेंट डे. मग मी विचारलेला प्रश्न, व्हॉट विल we do to celebrate it? आपण हा साजरा करण्यासाठी काय काय करणार आहोत? माय फ्रेंड, तुमचा मित्र उत्तर देतो, we will plant trees. We will plant trees. Where do we plant trees? मग आपण झाड कुठे लावणार आहोत? माय फ्रेंड, we will plant them in school yard. In school yard. शाळेच्या अंगणामध्ये आपण त्या ठिकाणी लावणार आहोत. सो अंडरस्टूड गाइज? हाउ द 5th B, डायलॉग रायटिंग. डायलॉग रायटिंग, देयर आर 3 काइंड ऑफ द डायलॉग रायटिंग. 3 प्रकारची डायलॉग रायटिंग तुम्हाला येतं. फर्स्ट, देयर आर द 4 sentences. You have to arrange them according to their happening order. Okay. Into the B activity, there will be 2 questions and you have to answer. You have to write the answer of these 2 questions. And into the third part, see, you have to develop the conversation between 2 persons. You have to develop the conversation between 2 persons on the given topic.
कोणत्याही गिवन टॉपिकवर तुम्हाला या प्रकारे 6 वाक्याचं कन्व्हर्सेशन तयार करायचं आहे. मीन फर्स्ट पर्सन अँड सेकंड पर्सन या दोघांची 3-3 वाक्य कमीत कमी त्या ठिकाणी यायला पाहिजे. ओके डिअर फ्रेंड, हा एकदम सोपा प्रश्न आहे. म्हणजे स्पीच लिहिल्यापेक्षा हा प्रश्न तुम्ही लिहिलेला केव्हाही बरा. आता स्पीच लिहायचं जर असेल तर काय करावं लागेल ते सुद्धा बघा. काही कठीण नाही आहे. स्पीच सुद्धा आपण बघू. इफ यू आर गोइंग टू राईट द क्वेश्चन फ्रेम स्पीच किंवा स्पीच रायटिंग. सो फर्स्ट क्वेश्चन नंबर 5B2 स्पीच रायटिंग असं लिहून टाकायचं. स्पीच रायटिंग लिहिलं एवढं लिहिल्यानंतर मस्त 3 ओळी जागा सोडून द्यायच्या, 3-4 ओळी जागा सोडून द्यायच्या. देन फर्स्ट राईट द टायटल. सगळ्यात पहिल्यांदा टायटल लिहायचं आहे. तुम्ही कशावर बोलायला जाणार आहात. टीचर्स डे, TACHER, टीचर्स डे झालं. त्याला मस्त अंडरलाईन करायचं. केला. 2-3 ओळी अजूनही जागा सोडून द्या आणि पॅराग्राफ घेऊन इथून लिहायला सुरुवात करा. पहिल्यांदा इन्स्क्रिप्शन लिहा. इन्स्क्रिप्शन कशी, जसं ऑनरेबल प्रेसिडेंट ऑफ द प्रोग्राम, फुल स्टॉप, ऑनरेबल हे लिहिलं, HONOURABLE लिहिलं तरी चालते, असं लिहिलं तरी चालते. ऑनरेबल प्रेसिडेंट ऑफ द प्रोग्राम, ऑनरेबल चीफ गेस्ट ऑफ द प्रोग्राम, ऑनरेबल माय beloved teachers, comma, my dear friends, boys and girls, full stop, I am श्रुतिका खंडार, delivering delivering speech on Teachers Day. या पद्धतीने इन्स्क्रिप्शन लिहून टाकायची. व्यवस्थित अक्षर काढायचं. आता मी शिकवत आहे आणि वेळ कमी असतो म्हणून मी लिहिलं. ऑनरेबल प्रेसिडेंट ऑफ द प्रोग्राम, ऑनरेबल चीफ गेस्ट ऑफ द प्रोग्राम, ऑनरेबल माय बिलोड टीचर्स, माय डिअर फ्रेंड्स, बॉयज अँड गर्ल्स, आय एम श्रुतिका खंडार. तुम्ही तुमचं नाव लिहायचं आहे. ओके. XYZ लिहिलं तरी चालते. डिलिव्हरिंग स्पीच ऑन टीचर्स डे. बोर्डाच्या पेपरमध्ये नाव लिहायचं नाही. इथं नाव लिहायचं नाही. या पेपरमध्ये म्हणजे फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, प्रिलिमिनरी एक्झामिनेशन त्यात डायरेक्ट नाव लिहिलं तरी चालेल. आणि तसंही काही फरक पडत नाही. बोर्डाच्या याच्यात आता रिलीज झाला आहे तो नियम. काही फरक पडत नाही कारण तुमचा ऍड्रेस नसतो तिथे. ओके. स्पीच ऑन टीचर्स डे झालं. आता एवढं लिहिलं की मग तुम्हाला पॉइंट्स दिलेले असतात. त्या पॉइंट्स मधले पुन्हा तेच डिवाइड करायचे. पॉइंट 5 पॉइंट घ्यायचे. 5 पॉइंट वरचे 5 ते 7 वाक्याचा फर्स्ट पॅराग्राफ बनवायचा. उरलेले 4 ते 5 पॉइंटचा दुसरा पॅराग्राफ बनवायचा. आलं एवढं लक्षात. आणि दोन्ही पॅराग्राफ मध्ये एक ग्रामरचं सेंटेन्स टाकायचं. बिकॉज 1 मार्क इज हिअर ऑल्सो क्रेडिटेड टू युअर ग्रामर सेंटेन्स. एक वाक्य ग्रामरला आहे. टायटल त्याला आणि पुन्हा हाऊ टू राईट. इट इज मोस्ट इम्पॉर्टंट. लिहायचं कसं ते. फर्स्ट राईट द हेड ऑफ द क्वेश्चन, देन टायटल ऑफ द आन्सर, देन इन्स्क्रिप्शन, देन 2 पॅराग्राफ, 2 ग्रामर सेंटेन्सेस आणि एवढं झाल्यानंतर मग खाली थँक्यू.
Thank you all to listen me quietly. सर्वांचे धन्यवाद व्यक्त करायचे. काही याच्यामध्ये अपील सुद्धा या ठिकाणी करता येते. अपील सुद्धा आपण करू शकतो. इम्पॉर्टन्स त्या ठिकाणी सांगू शकतो. तर या प्रकारे हा स्पीच रायटिंगचा प्रश्न होता. स्पीच रायटिंग कशी लिहायची, जेव्हा स्पीच रायटिंगचे मी व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला डिटेल मध्ये त्या ठिकाणी समजून सांगेल. सो आता पेपर पॅटर्न फक्त आपण लर्न करत आहोत, त्याच्यामुळे एवढ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. हा झाला क्वेश्चन 5. त्यानंतर क्वेश्चन 6. क्वेश्चन 6 मध्ये तुम्हाला नॉन व्हर्बल टू व्हर्बल आणि व्हर्बल टू नॉन व्हर्बल हा भाग येतो ए मध्ये. क्वेश्चन 6A. ए मध्ये A1 नॉन व्हर्बल टू व्हर्बल आणि A2 व्हर्बल टू नॉन व्हर्बल. नॉन व्हर्बल टू व्हर्बल म्हणजे या ठिकाणी तुम्हाला एखादा पॅराग्राफ डायग्राम दिलेला राहील, चार्ट दिली राहील, फ्लो चार्ट दिलं राहील, त्याला आपण व्हर्बल मध्ये म्हणजे सेंटेन्स मध्ये कन्वर्ट करणं, पॅराग्राफ मध्ये कन्वर्ट करणं. आणि व्हर्बल टू नॉन व्हर्बल मीन इथे पॅराग्राफ दिला राहील, त्या पॅराग्राफला आपल्याला डायग्राम मध्ये किंवा टेबल मध्ये आपल्याला शिफ्ट करायचं असतं. जसे या ठिकाणी एक तुम्हाला प्रश्न येतोय, मी या ठिकाणी लिहून देतोय. जसं ऑइल्स याला पॅराग्राफ, ग्राउंडनट ऑइल, व्हेजिटेबल ऑइल, मिनरल ऑइल असं दिलेलं आहे. त्यानंतर ग्राउंडनट, वी गेट इट, ग्राउंडनट, व्हेजिटेबल, flowers, mineral oil, crust of the earth, then uses eating, cooking foods, vegetable oil, soap, medicine, scent, and it is for machine and industry. या प्रकारचे तुम्हाला नॉन व्हर्बल येते. अशा प्रकारची एखादी डायग्राम येतं, चार्ट येते, अँड यू हॅव टू कन्वर्ट दिस इनटू द पॅसेज, आणि त्याला तुम्हाला पॅसेज मध्ये कन्वर्ट करायचं आहे. इट्स व्हेरी सिंपल. हे लिहित असताना सुद्धा क्वेश्चन नंबर 6 A1 इथं लिहा नॉन व्हर्बल टू व्हर्बल असं करायचं. देन टायटल काय आहे, ऑइल. इथं ऑइल असं टायटल लिहायचं, ऑइल सम झालं. आणि मग इथे पॅराग्राफ लिहायला सुरुवात करायची. ओके, कसं लिहायचं, सिंपल. व्हॉट आर these are the kinds of the oil. There are 3 kinds of the oils. These are number 1 groundnut oil, vegetable oil and mineral oil. We get, मग हे आता कुठून मिळत आहे त्याचे उदाहरण दिलेले आहे. We get groundnut oil from the groundnut. We get groundnut oil from the groundnut. We get vegetable oil from the vegetables flower. And we get mineral water from the crust of the earth.
सो यू कॅन डिस्क्राईब इट ऑल्सो इन डिटेल. त्याला डिटेलमध्ये सुद्धा लिहिता येते. इन इंडिया वी प्रोड्युसेस मोस्ट at the vast area groundnut, and this groundnut helps to brings the groundnut oil. Vegetable flour, sunflower are very essential into make the vegetable oil. And in the North India, at the vast level, in the vast area, we produces the sunflowers. To take out the mineral oil, we dig to the earth, we make the hole to the earth, and with the help of the machines, we bring out the mineral oil. Okay. Then uses of the groundnut oil. We use the groundnut oil into eating as well as the cooking food. In most of the families, we use groundnut oil to cover the foods, fried the foods, oiling the foods, या प्रकारे. Vegetable oil used to make the soap and the medicine. It is very useful to originate the medicines. It is also useful to frame the scents, create the scents. Different kind of the vegetable flower has their own potential smell, fragrance, and this is very helpful to create the scents. Then mineral oil is very useful to drive the machines, It is used into the industry. झालं. एवढं जरी लिहिलं तरी सफिशियंट आहे. त्याच्यामध्ये खूप मोठं लिहायचं किंवा 2 पॅरेग्राफ करायला असं काही नाही. एक ग्रामरचं सेंटेन्स यायला पाहिजे, टायटल यायला पाहिजे, आणि कमीत कमी हे दिलेलं एक पॉइंट एका वाक्यात तुम्हाला मांडायचा आहे. 9 ते 10 वाक्य आरामात तयार होतात. 12 वाक्य कमीत कमी तयार व्हायला पाहिजे. 90 मिनिमम वर्ड्स त्या ठिकाणी तुमचे असायला पाहिजे. ओके, अंडरस्टूड. मग त्यानंतर नॉन व्हर्बल असते. हे नॉन व्हर्बल टू व्हर्बल आहे. बरेचदा व्हर्बल टू नॉन व्हर्बल सुद्धा सोपं असतंय. ओके, हा प्रश्न तुमच्या लक्षात आला. चल, आता या ठिकाणी तुम्हाला व्हर्बल टू नॉन व्हर्बल सुद्धा दिलेलं असतं. एखाद्या इलेक्शनचं कॅम्पेनिंग येतं. इलेक्शन हेल्ड इन टू नागपूर एरिया फॉर झेडपी. किती लोकांनी? देर आर 24,000 वोटर्स. झालं. त्यानंतर वुमेन किती आहे, मॅन किती आहे, ते झालं. द डे, त्या ठिकाणी दिवस दिलेला असतो. द डे ऑफ वोटिंग, वोटिंगचा दिवस कोणता आहे तो दिलेला असतो. देन एका तासाचा, आफ्टर इच आवर किती वोटिंग झालेलं आहे ते वोटिंगचं पर्सेंटेज त्या ठिकाणी दिलेलं असतं. आणि असा पॅरेग्राफ आला की तुम्हाला मग एखादा डबा विचारला जातो आणि त्या डब्यामध्ये नेम ऑफ इलेक्शन, इलेक्शनचं नाव काय आहे ते सांगा. प्लेस ऑफ इलेक्शन कोणता आहे ते सांगा. टोटल वोटर्स किती आहे ते सांगा. त्यापैकी मेन वोटर्स, वुमेन वोटर्स किती झालं. वोटिंग ऍट 11 o'clock किती झालं ते सांगा. 12 o'clock किती झालं ते सांगा. टोटल वोटिंग किती झालं ते सांगा. टोटल वोटिंग ऍट द एंड ऑफ द डे. अशा प्रकारे तुम्हाला त्या ठिकाणी पॅराग्राफ मध्ये सुटसुटीत ती माहिती लिहायची असतं. हा पॅराग्राफ वाचायचा असतो आणि इथेच माहिती लिहायचं. एखाद्या वेळेस गेमचा येतो. इंडिया हॅज पार्टिसिपेटेड इन टू द कॉमनवेल्थ गेम अँड इंडिया हाऊ मेनी पार्टिसिपंट वेअर देअर, इन विच कॅटेगरी how many participants there were, who won the different kind of the medals, how many silver medal, how many gold medal, how many
ब्रॉन्झ मेडल्स, तर ते लिस्ट तुम्हाला येते. किंवा एखाद्या वेळेस प्रोडक्शन येतं, कोणत्या एरियामध्ये कोणतं पीक पिकतंय त्याचं. सो दिस इज द व्हेरी सिम्पल. हे सुद्धा तुम्हाला सिम्पल भाग आहे असं मला वाटतं. तर हा होता ए क्वेश्चन, क्वेश्चन 6A. याच्यामध्ये तुम्हाला या प्रकारे दोन भाग येतात. त्यानंतर क्वेश्चन 6B, एक्सपांड द थीम. एक्सपांड द थीम, क्वेश्चन 6B. क्वेश्चन 6B यामध्ये B1 येते तुम्हाला न्यूज आणि B2 येते स्टोरी. हे ऑर आहे, दोन पैकी एक कोणते सोडवायचं. समजा दिलेलं आहे इंडिया विन्स T20 क्रिकेट फायनल. ओके, आणि याची तुम्हाला न्यूज बनवायची आहे. मग न्यूज सगळ्यात पहिल्यांदा हेडलाईन यायला पाहिजे. इथं लिहायचा नाही हेडलाईन शब्द, पण ती हेडलाईन यायला पाहिजे. शब्द नाही लिहायचा, हेडलाईन. हेडलाईन मोठ्या ठळक अक्षरात. हे क्वेश्चन नंबर वगैरे टाकून द्यायचं वर. हे झालं क्वेश्चन टायटल. आता आन्सर टायटल म्हणजे हेडलाईन, ती लिहा बोल्ड लेटर मध्ये. इंडिया विन्स T20 वर्ल्ड कप. झालं असं लिहिलं. त्यानंतर दोन ओळी सोडून द्यायच्या. मग डेटलाईन. मग डेटलाईन. डेटलाईन लिहित असताना पॅराग्राफ सोडायचा नाही. प्लेस लिहा, प्लेस नंतर डेट लिहा, त्याच्यानंतर सोर्स ऑफ द न्यूज लिहा. ही झाली डेटलाईन. म्हणजे जसं अमरावती 21 ऑक्टोबर कॉमा, इथं कोणाकडून ती बातमी आलेली आहे. स्टेट रिपोर्टर, लोकल रिपोर्टर, युनायटेड एजन्सी ऑफ न्यूज UAN, किंवा अजून कोणतं त्या ठिकाणी जे सोर्स असेल त्या सोर्स मध्ये. PTI, प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया, कोणाच्या माध्यमातून. या कोणतेही लिहिलं, कोणी पाहायचं नसतं. LR लिहून टाकायचं, लोकल रिपोर्टर झालं. LR लोकल रिपोर्टर झालं. मग आता पहिल्यांदा इथून इंट्रो सुरू करायचा. इंट्रो म्हणजे काय, तर ही जी बातमी आहे ही बातमी दोन वेळा अशी लिहायची. म्हणजे व्हॉट इज द न्यूज अबाउट, वेअर डिड द इन्सिडेंट हॅपन, अँड व्हेन डिड द इन्सिडेंट हॅपन, अँड हाऊ. या चार प्रश्नाची उत्तर त्या अनुषंगाने इथे लिहायचे. 4 वाक्य लिहायचे आहे. झालं. मग झालं इंट्रो लिहिल्यानंतर लीड म्हणजे मग आता एकच मुद्दा 2-2, 3-3 वाक्यामध्ये घ्यायचा. व्हॉट इंडिया विन्स T20 वर्ल्ड कप ॲट दुबई. In the World Cup final, India was battling with Pakistan. India won the toss and offered Pakistan to bat first. While batting first, Pakistan made 136 runs out all wickets. At all wickets. In answering, India played very well. Rohit Sharma and Lokesh Rahul made half century without a wicket in 10 over. And after it, Rohit Sharma hit it very well and next 50 runs just brings into the 12 balls. पुढच्या 12 बॉल मध्येच आले. अशा प्रकारे ती लिहित जाई. हाऊ मग वेगवेगळे प्लेयरची नावं, त्यांचं लिखाण, कोण किती बनवले, कोण किती विकेटा घेतल्या, या पद्धतीने तुम्हाला न्यूज लिहायची असतं. तर यालाही मार्क असतात, हेडलाईन या डेटलाईनला मार्क असतं. या 4 पॉइंटची उत्तरे इथे लिहायची असतात. पहिला पॅरेग्राफ तो झाला लीड. मग दुसरा पॅरेग्राफ इथून पॅराग्राफ ठेवून लिहायचा असतो.
त्याच्यामध्ये हीच प्रश्नाची उत्तरं परंतु इन डिटेल अशी लिहायची असतात. ओके, तर हे झालं तुमचं न्यूज रायटिंग. न्यूज रायटिंग नंतर तुम्हाला येतं स्टोरी रायटिंग. स्टोरी रायटिंग स्टोरी रायटिंग करत असताना तुम्हाला काही पॉइंट्स दिलेले असतात. अ बॉय वॉकिंग ऑन railway track saw fish plates removed dash 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 फुस्ट. झालं. असे 2-3 पॉइंट दिलेले असतात. एक तर सुरुवातीचे दिलेले असतात किंवा शेवटचे दिलेले असतात. मग कोणतेही दिलेले राव, तुम्हाला सुरुवातीचे दिलेले राव की शेवटचे दिलेले राव. स्टोरी लिहित असताना सगळ्यात पहिल्यांदा क्वेश्चन हेड, क्वेश्चन 6B2 स्टोरी. मग स्टोरीचं टायटल लिहा. काही लिहा. अ बॉय किंवा अ ब्रेव बॉय, अ इंटेलिजंट बॉय असं टायटल लिहा. 2 ओळी जागा सोडा. मग पॅरेग्राफ करून वन्स अपॉन अ टाइम, once upon a time there was किंवा there was a boy, full stop. He was living in, full stop. झालं. He used to collect fruits from jungle. One day while walking on the track, he saw the fish plates on the railway track were removed. He knew the danger of it. He was in a very great dilemma because after few minutes a train will be passed there. तिथून ट्रेन जाणार होती. मग ते काय होऊ शकेल याचे अंदाज होता. ही इमॅजिन दॅट व्हॉट विल बी हॅपन. सो ही रन into the wrong direction of the railway. He took out his shirt and waved in the direction of the train. He tried to stop the train before it reached at the spot. Train driver saw a boy is running toward the railway, so he stopped his train before the stop. Driver getting stepped down and asked the boy. Then boy told and showed him the fish plate. The driver was surprised at the brave of this little boy, and he saved the lives of thousands of patients who were traveling into the train. He recommended his name for the National Bravery Award via Railway Department, and Honorable President of India awarded him the National Bravery Award. बस या पद्धतीने लिहायचा. टेन्स बरोबर ठेवायचा त्या ठिकाणी. टेन्स आणि वाक्य याचे सुद्धा 2 पॅराग्राफ तुम्ही करू शकता. सो या पद्धतीने तुम्हाला स्टोरी, टायटल, इन्स्क्रिप्शन आणि दिलेले पॉइंट आपल्या मताने क्रिएट करायचे. पूर्ण पॉइंट्स तुम्हाला दिलेले राहणार नाही. तुम्ही म्हणाल की कसं रे बा हे 2-3च पॉइंट दिले बाकीचे कुठून आणू. इमॅजिन दॅट, क्रिएट द पॉइंट. ओके, तर दॅट इज द क्वेश्चन अबाउट क्वेश्चन 6B स्टोरी. या प्रकारे तुम्हाला 6वा प्रश्न पहिला न्यूजचा आणि दुसरा स्टोरीचा येते. त्यानंतर 7व्या प्रश्नाकडे आता आपण वळू. 7वा प्रश्न असतो ट्रान्सलेशन. अतिशय सोपं असतं ट्रान्सलेशन. अतिशय सोपं आहे ट्रान्सलेशन. क्वेश्चन 7 ट्रान्सलेशन. याच्यामध्ये 1 पहिल्या याच्यामध्ये तुम्हाला 6 वर्ड दिलेले असतात. ABCDEF. 6 वर्ड पैकी कोणतेही 4 वर्ड्स तुम्हाला तुमच्या मदर टंग मध्ये कन्वर्ट करायचे आहे.
6 पैकी कोणती 4 वर्ड्स तुम्हाला मदर टंग मध्ये कन्वर्ट करायचे आहे. याला 2 मार्क असतात. मे बी इन युअर क्वेश्चन पेपर देअर विल बी 2 वर्ड. 2च शब्द कदाचित शिक्षकांनी टाकलेले असेल तर 2च टाकायचे, परंतु बोर्डाला 6 असतात. 6 पैकी 4 तुम्हाला ट्रान्सलेट करायचे असतात इनटू युअर मदर टंग, जी तुमची मातृभाषा आहे ती. दुसऱ्यामध्ये तुम्हाला 4 सेंटेन्स दिलेले असतात. 1 2 3 4. 4 सेंटेन्स तुम्हाला दिलेले असतील. त्या 4 सेंटेन्स तुम्हाला ट्रान्सलेशन करायचं आहे. त्यापैकी फक्त 2 सेंटेन्सेस तुम्हाला ट्रान्सलेट करायचे आहेत, एवढं लक्षात घ्या. 4 दिलेले असतील, 2च करायचं आहे. तुमच्या फर्स्ट सेमिस्टर मध्ये कदाचित 2च क्वेश्चन असू शकतात, त्या 2चच तुम्हाला ट्रान्सलेशन करायचं आहे. तिसरं, इथे तुम्हाला 2 प्रोव्हर्ब दिलेले राहतील किंवा आयडोम्स दिलेले राहतील. त्या 2 पैकी एका एनी वन एकाच प्रोव्हर्बचं किंवा आयडोमचं तुम्हाला ट्रान्सलेशन मराठीत करावयाचं आहे. आता ट्रान्सलेशन करत असताना काही अडचण नाही. थोडाफार मागे पुढे शब्दाचा अर्थ झाला तरी, कारण एका अर्थाचे जसं एन्जॉय, मग काही याला मजा म्हणू शकतात, मजा लुटणे म्हणू शकतात, आनंद घेणे म्हणू शकतात. चालेल, असं काही नाही, ॲक्युरेटच तुम्हाला आला पाहिजे, बट इट शुड बी अ ट्रान्सलेशन. फक्त ते ट्रान्सलेशन असावं अँड मे बी प्रॉपर इनटू युअर मदर टंग, तुमच्या मातृभाषेमध्ये असावं. सो ओके गाईज, दिस इज द थर्ड क्वेश्चन पॅटर्न. हा तिसऱ्या प्रकारचा तुम्हाला प्रश्नपत्रिकेतला भाग मी सांगितलेला आहे. क्वेश्चन 5, लेटर रायटिंग, इन्फॉर्मल लेटर किंवा फॉर्मल लेटर. तिथे तुम्हाला स्वतःचं नाव सेंडर म्हणून टाकता येते. डाव्या बाजूलाच सगळं लिहायचं आहे, उजव्या बाजूला काही सुद्धा लिहायचं नाही. into the formal letter, write your address to as well as the recipient address to. Into the salutation also his address, put his her address. Then subject, respected sir, inscription and subscription and the points into the 2 paragraph. Question 6b, त्याच्यामध्ये तुम्हाला कन्व्हर्सेशन येतं. एक मध्ये 4 वाक्य दिलेले असतात, त्याला सिरीजने लावायचे असतात. ओके, थँक्यू.